नमस्कार कृषी मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो ॲग्रीट्यूब चॅनलमध्ये. तर आता तुम्ही नवीन चेहरा बघितला असेल. अरे मध्ये कुठून आला आहे सर, कुठून आले मधून? आतापर्यंत तर हा कोर्स मॅम घेत होता आणि मध्येच लेक्चर सरांचे कसे. तर सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी ऋषिकेश मुरलीधर भुसारी, PhD स्कॉलर फ्रॉम MPQ राहुरी. तर इथून पुढे हा कोर्स आहे, जे लेक्चर आहे ते मी कंडक्ट करणार आहे. आधी मॅमनी लेक्चर कवर केलेलं आहे. इथून पुढचा जो पार्ट आहे तो मी कवर करणार आहे. तो ओके. तर आता आज आपण बघणार आहे व्हेजिटेबल गार्डनिंग. म्हणजे त्यातला पहिला दोन गार्डनिंग बघणार आपण. एक व्हेजिटेबल गार्डनिंग आणि दुसरं आहे जे आपण लँडस्केपिंग ऑर्नामेंटल गार्डनिंग राहते, जे आपण तुम्ही बाहेर गार्डनमध्ये जातात ते गार्डन. त्यामध्ये कोणते कोणते टाईप असतात, इनफॉर्मल, फॉर्मल, वाईल्ड ऑर एनी अदर, त्याचे स्टाईल काय आहे, टाईप्स काय आहे आणि त्याच्या आणि आता फर्स्ट आपण स्टार्ट करूया व्हेजिटेबल गार्डनिंगपासून. तर व्हेजिटेबल गार्डनिंग म्हणजे काय? तर व्हेजिटेबल या नावातच तुम्हाला कळलं की व्हेजिटेबलची गार्डनिंग ते कशी असते, त्याचे टाईप काय आहे, कशा प्रकारे केली जाते. तर आपण स्टार्ट करूया आता व्हेजिटेबल गार्डनिंग. तर पहिला टाईप आहे होम गार्डन और किचन गार्डन. त्यालाच अजून एक ऑरमध्ये नाव आहे न्यूट्रिशन गार्डन. तर होम और किचन यावरून तुम्हाला कळलं असेल की व्हेजिटेबल कुठे प्लांट करायचे. होम सराउंडेड द एरिया ऑफ होम, म्हणजे जे घराच्या आपण प्रत्येकाच्या घराच्या मागच्या साईडला किंवा साईडला आपण काही व्हेजिटेबल लावतो, जसे कॅबेज, कॉलीफ्लावर, टोमॅटो, चिली, घरगुती यूजसाठी आपण लावतो. त्यालाच काय म्हणतात? त्यालाच म्हणतात होम गार्डन और किचन गार्डन. तर आपण स्टार्ट करूया. तर होम और किचन गार्डन म्हणजे काय? तर काय बोललेलं आहे, व्हेजिटेबल आर ग्रोन इन एरिया सराउंडेड द हाऊस फॉर फ्रेश सप्लाय टू किचन फॉर फॅमिली कन्झम्पशन. कसं पाहिजे? फॉर फ्रेश सप्लाय टू किचन फॉर फॅमिली कन्झम्पशन. मेन काय आहे? मेन पर्पज काय आहे? द मेन पर्पज ऑफ किचन और होम गार्डन इज टू प्रोव्हाइड द फॅमिली डेली रिक्वायरमेंट विथ फ्रेश व्हेजिटेबल रिच इन न्यूट्रिएंट अँड एनर्जी. तर काय मेन पर्पज काय होम गार्डन और किचन गार्डनचा? की प्रोव्हाइड फॅमिली डेली रिक्वायरमेंट ऑफ फ्रेश व्हेजिटेबल. डेली रिक्वायरमेंट ऑफ फ्रेश व्हेजिटेबलमुळे काय होणार आहे? रिच इन, ते कसे असले पाहिजे? रिच इन न्यूट्रिएंट अँड एनर्जी. कसं? रिच इन न्यूट्रिएंट अँड एनर्जी. नंतर देर इज टू बी more or less continuous supply of a variety of vegetable throughout the year according to their season. It also provide recreation and exercise specially for ladies. तर काय बोललेलं आहे की का बरं महत्त्वाचं आहे? तर या होम गार्डनमध्ये आपण त्याच्या सीझननुसार वेगवेगळ्या टाईपच्या व्हेजिटेबल ग्रो करू शकतो. म्हणजे आपलं विंटर सीझन आहे तेव्हा कॅबेज, कॉलीफ्लावर, राऊंड द इयरला टोमॅटो, चिली, पोटॅटो, हे घरगुती वापरासाठी किचन पर्पजसाठी आपण वेगवेगळे व्हेजिटेबल थ्रू आउट द इयर ग्रो करतो. आणि याचा अजून एक मेन फायदा काय आहे? इट ऑल्सो प्रोव्हाइड रिक्रिएशन अँड एक्सरसाइज स्पेशली फॉर लेडीज. ज्या घरगुती ज्या हाऊसवाईफ असतात, ज्या घरी काम करणाऱ्या असतात, त्यांच्यासाठी पण थोडाफार हा व्यायाम होतो, एक रिफ्रेशमेंट मिळते. त्यासाठी पण एक ही होम गार्डन और किचन गार्डन महत्त्वाचं असतं. नंतर काय म्हणत आहे की इन ॲडिशन टू द अबव होम गार्डन कॅन रिड्यूस द फॅमिली एक्सपेंडिचर अँड इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. काय बोललेलं आहे की होम गार्डन कॅन रिड्यूस द फॅमिली एक्सपेंडिचर, खर्च कमी करतो, इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, जगण्याची पद्धत इम्प्रूव्ह करतो. आता कसं करतो? आता दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही डेलीमध्ये बघताय की भाज्यांचे प्राईस वाढत आहे. आता सध्याच्या मार्केट प्राईसनुसार टोमॅटो एकेकाळी 200 ते 300 रुपये किलोपर्यंत गेला होता. मग सामान्य जनतेला हे परवडण्यासारखं आहे का? परवडण्यासारखं नाही आहे. मग त्यामुळे किचन गार्डन हे युजफुल असतं की आपण घरगुती त्यामुळे त्याला म्हटलं की होम किंवा किचन गार्डन, की घराच्या आवारात लावायचं आणि घरगुती स्वतःच्या घरातल्या कन्झम्पशनसाठी आपण तो व्हेजिटेबल किंवा भाजीपाला असेल, फ्रूट असेल ते यूज करायचे. त्याच्यामुळे काय होईल की रिड्यूस द फॅमिली एक्सपेंडिचर. जो तुमचा मार्केटमध्ये जाणारा खर्च आहे, मार्केटमध्ये आपण जो खर्च करतो भाजीपाल्यांवर, फळांवर, तो कमी होतो आणि एक जगण्याची लाईफस्टाईल वाढून जाते. नंतर टाइप्स ऑफ
किचन गार्डन. तर त्यामध्ये दोन मेन टाईप येतात. पहिला टाईप काय आहे, तर त्याच्यामध्ये आपण लावतो फ्रूट ऑर व्हेजिटेबल. होम गार्डन हॅव्हिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. जर घराचा एरिया आवार मोठा असेल तर त्यामध्ये आपण फ्रूट्स व्हेजिटेबल असे प्लांट त्यामध्ये लावतो. आणि सेकंड पार्ट झालेलं, सेकंड टाईप आहे याचा ओनली फॉर व्हेजिटेबल. पहिलं काय आहे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल, सेकंड आहे होम गार्डन हॅव्हिंग ओनली व्हेजिटेबल. म्हणजे ज्यामध्ये छोटा एरिया असतो आणि फक्त काय असतं व्हेजिटेबल असतात. किचन गार्डन्स व्हॅरी अकॉर्डिंग टू साईज ऑफ द रेसिडेन्शियल प्लॉट. आधीच बोललेलो की अकॉर्डिंग टू साईज ऑफ देअर रेसिडेन्शियल प्लॉट, प्लॉटच्या साईजनुसार आपण फ्रूट व्हेजिटेबल गार्डन ठेवायचं की फक्त ओनली व्हेजिटेबल गार्डन ठेवायचं हे त्यावर डिपेंड राहतं. आणि साईज पण त्याची डिपेंड राहते. मग साईज कशी असेल, लार्ज साईज, मीडियम साईज, स्मॉल साईज आणि टेरेस गार्डन. तर टेरेस गार्डन काय आहे, तर टेरेस गार्डन कन्सेप्ट काय आहे, तर ज्या मेट्रोपॉलिटन सिटीज आहे मुंबई, पुणे, नाशिक, बँगलोर, दिल्ली अशा सिटीमध्ये काय होतं की प्रत्येक तुम्ही बघितलं असेल की नुसतं अपार्टमेंट आहे, 10 मजली, 15 मजली, 20 मजली, 35, 40, 50. मग त्यांना किचन गार्डन किंवा होम गार्डन जर करायचं असेल तर मग कसं करायचं, त्यासाठी हा टाईप आहे चौथा, तो एक इम्पॉर्टंट टाईप आहे टेरेस गार्डनिंग. याच्यामध्ये काय होतं की जे घराचे टेरेस राहतात किंवा आपल्या बाल्कनी राहतात त्यामध्ये वेगवेगळे छोटे ड्रम झाले किंवा अदर असे छोटे छोटे कंटेनर झाले, त्यामध्ये व्हेजिटेबलचे सीड ग्रो करतात आणि तसे ते टेरेसवर असं रूफवर असेल किंवा बाल्कनीमध्ये ठेवून व्हेजिटेबल गार्डनिंग केले जाते. त्यालाच म्हणतात टेरेस गार्डनिंग. इथं बोललेलं आहे इन सिटीज ऑर टाउन वेअर द ओनली लिटिल स्पेस इज अवेलेबल वन कॅन ग्रो व्हेजिटेबल इन द पॉट. पॉट कसे घेतलेले, पॉटमध्ये, ड्रम्समध्ये किंवा कंटेनरमध्ये, आणि ते कुठे ठेवायचे, टेरेसवर किंवा रूफवर ठेवायचे. याला म्हणतात टेरेस गार्डनिंग थोडक्यामध्ये. नंतर ॲडव्हान्टेजेस काय आहे, किचन गार्डनचे ॲडव्हान्टेजेस आहे. आता काय ॲडव्हान्टेजेस आहे, आता प्रत्येक गोष्ट आपण काहीतरी करतोय तर त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे. पहिला ॲडव्हान्टेज काय बोललेलं आहे की किचन गार्डन इज लोअरिंग डाऊन द व्हेजिटेबल बिल. व्हेजिटेबलचं जे बिल आहे घरगुती आपण महिन्याला काढतो ना बिल, की किती खर्च झाला, किती जमा खर्च आहे, ते काय करतं, कमी करतं. लोअरिंग डाऊन द व्हेजिटेबल बिल. दुसरं काय, इन किचन गार्डन देर इज नो ट्रान्सपोर्टेशन चार्ज अँड middleman share which greatly add to the price paid by the consumer in purchasing vegetable from the market. जेव्हा मार्केटमध्ये जातो तर मार्केटमध्ये काय होतं की आपल्याला परचेस करावं लागतं, प्राईस द्यावी लागते. मग याच्यामुळे काय होतं व्हेजिटेबल गार्डनमुळे, पहिलं तर काय आपण घरापासून जातो तर कशाने, बाईकशिवाय तर आपण जात नाही, त्याशिवाय तर आपलं काही हालत नाही. तर पहिलं काय होतं ट्रान्सपोर्टेशन चार्ज कमी होतो, द्यावं लागत नाही. जर आपल्या घरचं एखादं कामगार असेल किंवा कुणाला सांगितलं असेल तर मिडलमॅनला जी प्राईस द्यावी लागते, मिडलमॅन शेअर जो असतो तो कमी होतो. काय कमी होतो, ट्रान्सपोर्टेशन चार्ज कमी होतो, मिडलमॅन चार्ज कमी होतो. आणि ग्रेट ॲड टू द, नंतर काय म्हणतं प्राईस पेड बाय कन्झ्युमर इन परचेसिंग द व्हेजिटेबल. आणि मोस्टली कशावर इफेक्ट पडतो, जो आपण विक्रेता आहे, फळभाजी विक्रेता आहे, तर त्याला आपण जी प्राईस देतोय ती प्राईस आपल्याला द्यावी लागत नाही. तर काय किती 3 फायदे याच्यामध्ये. पहिला काय ट्रान्सपोर्टेशन चार्ज वाचतोय, दुसरा मिडलमॅन शेअर जो आहे तो वाचतोय, आणि जो आपण भाजीपाला जो विक्रेता आहे त्याला जे प्राईस देतो व्हेजिटेबलचे ते पण कमी होत आहे. थर्ड काय आहे, इट्स सिक्युअर इनफ व्हेजिटेबल विदिन द मीन ऑफ ऑल क्लासेस ॲट व्हेरी चीप रेट. म्हणजे एकदम कमी भावामध्ये आपल्याला व्हेजिटेबल भेटतं. म्हणजे ते सिक्युअर केलं होतं. बाहेर गेलं तर अमाप भाव आहे मार्केटमध्ये, आवाच्या सव्वा भावामध्ये आपण भाजीपाला विकला जातं. पण एक आपल्या घरगुतीच उपयोग केला, घरगुतीच आपण ग्रो केल्यानंतर त्याला जास्त प्राईस द्यावी लागणार नाही, एक चीप रेटमध्ये आपल्याला ते अवेलेबल होतं. द कॉस्ट ऑफ रायझिंग व्हेजिटेबल इन द किचन गार्डन थ्रू वन ओन लेबर इज फार लेस दॅन व्हॉट द फॅमिली स्पेंड ऑन द व्हेजिटेबल इन द मार्केट. इथेच कॉस्टिंग जे व्हेजिटेबलचं ते बाहेरच्या आउट ऑफ म्हणजे मार्केटमध्ये गेल्यावर जी द्यावी लागते ती आपल्याला द्यावी लागणार नाही. ती आपण जी लेबर कॉस्ट असते ती पण आपल्याला आपल्या फॅमिली मेंबरवर स्पेंड करता येईल. व्हेजिटेबल ग्रोन इन द किचन गार्डन आर न्यूट्रिशियस, फ्रेश, आर नॉट लायबल टू इन्फेक्शन विथ द जर्म ऑकरिंग इन अनसॅनिटरी
मार्केट. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे याचं. व्हेजिटेबल गार्डन मध्ये होम गार्डन और किचन गार्डनचा काय फायदा आहे की काय होतं किचन गार्डन मध्ये काय होतं की आपल्याला व्हेजिटेबल कसं भेटतं, न्यूट्रिशियस भेटतं. दुसरं आहे फ्रेश भाजी. कसली टोमॅटोची भाजी करायची, जायचं डायरेक्ट फ्रेश टोमॅटो तोडायचं, भाजी करायची, झालं. आणि दुसरं काय न्यूट्रिशियस राहतं, फ्रेश राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यामध्ये इन्फेक्शन लेस राहतं. इन्फेक्शन लेस म्हणजे जे मार्केटमध्ये जे अनसॅनिटरी म्हणजे व्यवस्थित स्वच्छता राहत नाही, त्यामुळे काय होतं बरेचसे डिसीज पेस्ट किंवा जर्म्स राहतात ते त्या भाजीवर बसून जातात. ते घरी आल्यावर आपण धुतो पण ते तेवढ्या प्रमाणात साफ होतात का, तर तेवढ्या प्रमाणात साफ होत नाही. म्हणून आपल्याला व्हेजिटेबल गार्डनमध्ये काय आपलं गॅरंटी राहते की आपल्याला शुअरिटी राहते की नाही हे कसं आहे इन्फेक्शन लेस आहे. नंतर बेटर युटिलायझेशन ऑफ अवेलेबल सराउंडिंग लँड, किचन वेस्ट अँड किचन वॉटर. आजूबाजूची जी आवारातली जागा आहे, वेस्ट लँड आहे, ती किचन गार्डनमुळे यूजमध्ये येते. जे आपलं धुणी भांड्याचं पाणी राहतं, जे वेस्ट वॉटर राहतं, त्याचं युटिलायझेशन होतं कशा थ्रू, डायरेक्ट किचन गार्डनमध्ये. डायरेक्ट आपण काय करतो पाईप टाकायचं आणि त्या किचन गार्डनमध्ये सोडायचं. म्हणजे काय होतं की आपल्याला डेलीमध्ये वेगळं पाणी पण यूज करायची गरज नाही. तर हे झाले सगळे ॲडव्हान्टेजेस कसले किचन गार्डनचे. मग आता किचन गार्डनमध्ये आपण कोणतं व्हेजिटेबल ग्रो आणि ते सीझन काय आहे ते एक जनरल एक्झाम्पल दिलेलं आहे की कॅबेज आपण कोणत्या महिन्यामध्ये ग्रो करू शकतो. कॅबेज ऑक्टोबर फेब्रुवारी कारण विंटर क्रॉप आहे. नंतर काउपी मार्च टू जून, फेन्युग्रीक ऑगस्ट टू सप्टेंबर, ओकरा भेंडी सप्टेंबर टू डिसेंबर मंथमध्ये, फ्रेंच बीन जानेवारी टू मार्च मंथमध्ये, कॅरोट जून जुलै मंथमध्ये सोविंग करायचे. मोस्टली कॅरेट जे आहे ते कधी सो करतात, कॅरेट कधी करतात मोस्टली करतात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये. नंतर चिली जून मे, गार्लिक, टोमॅटो, पीज, फ्रेंच बीन, कुकुंबर हे वेगवेगळे आहे. आता हे सीझननुसार पण आहे. तर फ्रेंच बीन इथे तुम्ही म्हणाल की जानेवारी मार्च आहे, इथे डिसेंबर एप्रिल आहे. डिपेंड अपॉन द व्हेजिटेबल देअर सीझन. दोन्ही आपण खरीप रब्बी या सगळ्या सीझनमध्ये, समर विंटर या सीझनमध्ये आपल्याला घेता येतं. इथं बघा कॅरेट तिथं जून जुलै आहे, इथं कॅरेट सप्टेंबर नोव्हेंबर आहे, म्हणजे हा झालं विंटर. ओके. नेक्स्ट आहे मार्केट गार्डन. दुसरा टाईप काय व्हेजिटेबल गार्डनमधला मार्केट गार्डन. मार्केट गार्डन म्हणजे काय मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की ग्रो करायचं आणि लोकल मार्केटला हे ट्रान्सपोर्ट करायचं, त्यालाच म्हणतात मार्केट गार्डन. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मार्केट गार्डनिंग इज टू प्रोड्यूस व्हेजिटेबल फॉर द लोकल मार्केट. लोकल मार्केटसाठी आपण मार्केट गार्डनिंगमध्ये व्हेजिटेबल प्रोड्यूस करतो. नंतर ॲट प्रेझेंट ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ transport facility, grower are sending their produce even the distant market where price are more attractive and profitable. आता प्रेझेंटली काय झालेलं आहे की ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी अवेलेबल आहे. एका गावातून दुसऱ्याकडे जायचं असलं किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एक 100-200 किलोमीटर माल पाठवायचा आहे, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी चांगलं झालेलं आहे, रोड फॅसिलिटी चांगलं झालेलं आहे. त्यामुळे मग शेतकरी काय करतो की लांबच्या मार्केटला आधी काय होतं की 20-30 किलोमीटरपर्यंत माल पाठवायचा, आता तो 50 ते 100-200 किलोमीटरपर्यंत ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीमुळे त्याचा जे भाजीपाला आहे तो पाठवतो. आणि त्याच्यामुळे काय होतं त्याला की प्रॉफिट होतं आणि मार्केटमध्ये पण अट्रॅक्टिव्ह व्हेजिटेबल्स मिळतात. म्हणजे एक चांगल्या क्वालिटीचे व्हेजिटेबल त्या मार्केटला पोहोचल्या जातं आणि शेतकऱ्याला पण एक त्याचा प्रॉफिटेबल वाढून जातं. नंतर आहे व्हेजिटेबल्स आर ब्रॉड टू द मंडीज, भाजी मंडी फ्रॉम डिस्टंट विलेज बाय ट्रक. म्हणजे तेच बोललं आहे की भाजी मंडीमध्ये काय होतं आहे की डिस्टंट मार्केटमुळे ट्रक थ्रू व्हेजिटेबल आणल्या जातात. टाइमली अँड प्रॉपर इरिगेशन फॅसिलिटीज, गुड सीड, इनफ न्यूट्रिशन, अबंडंट लेबर सप्लाय अँड इझी टू ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी आर इसेन्शियल फॉर द मार्केट गार्डनिंग. मार्केट गार्डनिंगसाठी काय नेसेसरी आहे ते मार्केट गार्डनिंग पहिलं आहे की डिस्टंट मार्केटला आपण काय भाजी मंडीमध्ये व्हेजिटेबल पोचवतो. पण व्हेजिटेबल या वेळेवर पोचण्यासाठी काय काय गरजेचं आहे. पहिलं आहे की प्रॉपर इरिगेशन फॅसिलिटी असल्या पाहिजे शेतकऱ्याकडं. दुसरं आहे ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी असल्या पाहिजे, गुड सीड असलं पाहिजे त्याचं प्रोडक्शन मटेरियल, न्यूट्रिशियस व्हेजिटेबल असले पाहिजे. तर हे जे आहे हे या सगळ्या इसेन्शियल फॅसिलिटीज आहे ज्या मार्केट गार्डनिंगला नेसेसरी आहे. द प्लेस वेअर मार्केट गार्डन इज प्रॅक्टिस द लँड व्हॅल्यू इज व्हेरी हाय. जिथं मार्केट गार्डनिंग केलं जाते तिथे मार्केट व्हॅल्यू ही जी आहे, मार्केट व्हॅल्यू म्हणतो जी
लँड व्हॅल्यू आहे ती लँड व्हॅल्यू कशी असते, लँड व्हॅल्यू व्हेरी हाय असते. आणि मार्केट गार्डनिंगमध्ये मोस्टली कोणते व्हेजिटेबल ग्रो केल्या जातात, ते एक्झाम्पल आहे पी, कॉलीफ्लावर, कुकुंबर, टोमॅटो, चिली, ओनियन एक्सेट्रा हे मार्केट गार्डनिंगसाठी ग्रो केल्या जातात. नंतर व्हेजिटेबल फोर्सिंग. तर फोर्सिंग हा वर्ड आला आहे, व्हेजिटेबल फोर्सिंग म्हणजे काय की ऑफ सीझनमध्ये फोर्स करून ऑफ सीझनमध्ये व्हेजिटेबल ग्रो केल्या जातात, त्यालाच मग काय म्हणतात थोडक्यात व्हेजिटेबल फोर्सिंग. म्हणजे काय म्हणतात, इन दिस मेथड ग्रोविंग द व्हेजिटेबल आउट ऑफ देअर नॉर्मल सीझन. काय, आउट ऑफ देअर नॉर्मल सीझन. नॉर्मल सीझनमध्ये जे व्हेजिटेबल ग्रो म्हणजे व्हेजिटेबलला ग्रो केल्यासाठी भाग पाडल्या जातं थोडक्यात, त्यालाच म्हणतात व्हेजिटेबल फोर्सिंग. काय म्हणता, व्हेजिटेबल फोर्सिंग. मग आता ते व्हेजिटेबल फोर्सिंग आपण कशामध्ये करतो, त्याच्यासाठी एक स्पेसिफिक कंडिशन लागते, कंट्रोल ॲटमॉस्फेरिक कंडिशन लागते. कारण की विंटरचं क्रॉप जर आपल्याला समरमध्ये घ्यायचं, विंटरमध्ये थंडी राहते, समरमध्ये काय ऊन राहतं, मग समरमध्ये ते टेम्परेचर मेंटेन करावं लागेल. त्यासाठी काय नेट हाऊस, ग्रीन हाऊस, ग्लास हाऊस किंवा अदर आर्टिफिशियल ज्या कंडिशन असते त्या आर्टिफिशियल कंडिशनमध्ये आपण व्हेजिटेबल ग्रो करतो ऑफ सीझनमध्ये. नेक्स्ट आहे इंडियन कंडिशनमध्ये काय आहे की व्हेजिटेबल फोर्सिंग जास्त पॉसिबल नाही किंवा घेतलं जात नाही. का बरं, काय कारण की तिन्ही ऋतू आपल्याकडे पाहायला मिळतं. पण जर युरोपियन कंट्रीमध्ये गेलं तर जवळपास किती 8 ते 10 महिने बर्फ राहतो आणि 2 महिने पावसाळा, उन्हाळा, पावसाळा असतो. मग तिथे मोस्टली व्हेजिटेबल फोर्सिंग होतं, म्हणजे आर्टिफिशियल कंडिशनमध्ये व्हेजिटेबल ग्रो केलं जातं. तर मग काय कॅरेक्टरिस्टिक काय आहे मोस्टली मेनली याचे व्हेजिटेबल फोर्सिंगचे, की कॉस्ट प्रोडक्शन जास्त आहे. म्हणजे मेन काय, जर तुम्हाला आपलं जर व्हेजिटेबल फोर्सिंग करायचं असेल तर कॉस्ट प्रोडक्शन सगळ्यात जास्त आहे. कारण की आर्टिफिशियल कंडिशन तयार करायचे जे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडत नाही. म्हणून हे पण एक रिझन आहे की भारतामध्ये व्हेजिटेबल फोर्सिंग पॉसिबल नाही. नंतर आहे व्हेरियस स्ट्रक्चर कोणते कोणते याच्यामध्ये सांगितलं आहे, ग्रीन हाऊस आहे, कोल्ड फ्रेम आहे किंवा मग नेट हाऊस आहे, अशा वेगवेगळ्या आर्टिफिशियल कंडिशनचे आहे. आणि काय मोस्ट इंटेन्सिव्ह मेथड आहे. नंतर इट रिक्वायर्स स्पेशल टेक्निक अँड नॉलेज लागतं, स्पेशल टेक्निक लागतं, स्किलफुल लेबर लागतं, एन्व्हायरमेंट इज कंट्रोल आर्टिफिशियली एन्व्हायरमेंट कंट्रोल लागतं, त्यासाठी आपल्याला स्किलफुल लेबर लागेल, नॉलेजेबल लेबर लागतं. आणि याच्यामध्ये कोणते व्हेजिटेबल घेतले जातात, मेनली टोमॅटो, कुकुंबर, ॲस्पॅरागस या टाईपचे व्हेजिटेबल हे व्हेजिटेबल फोर्सिंगमध्ये ग्रो केल्या जातात. नेक्स्ट आहे फ्लोटिंग गार्डन. तर फ्लोटिंग व्हेजिटेबल गार्डन म्हणजे काय की फ्लोटिंग या शब्दावरून तुम्हाला कळलं असेल, फ्लोट म्हणजे तरंगणारा, म्हणजे पाण्यावर जे तरंगतं त्यालाच म्हणतात फ्लोटिंग व्हेजिटेबल गार्डन. तर मग याच्यामध्ये काय होतं की व्हेजिटेबल्स आर ग्रोन इन वॉटर ऑन अ फ्लोटिंग बेस लाईक अ बोट. म्हणजे पाण्यामध्ये व्हेजिटेबल गार्डनिंग केली जाते, पण कुठं, पाण्याच्या वरती तरंगतं. मग आता हे मोस्टली हे कुठं होतं, जे श्रीनगर, जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर आहे, दाल लेक सरोवरमध्ये फ्लोटिंग गार्डन करतात. मग ते काय आहे, दिस फ्लोटिंग गार्डन कॅन बी सीन इन दाल लेक ऑफ काश्मीर व्हॅली अँड मोस्टली इन सच एरिया वेअर लँड आर सबमर्ज इन वॉटर दिस टाईप ऑफ गार्डनिंग कॅन बी फॉलोड. जिथं जमिनीची कमतरता आहे, तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बघू शकता दाल लेक सरोवरचे, त्यामुळे तुम्हाला कळेल की तिथे व्हेजिटेबल गार्डनिंग किंवा व्हेजिटेबल फ्लोटिंग गार्डनिंग कशा प्रकारे केल्या जाते. आणि ते काय म्हटलं की जिथे जमीन पाण्यामध्ये सबमर्ज असते की जिथे जमिनीची कमतरता असते तिथे मोस्टली फ्लोटिंग गार्डन केलं जातं. मग फ्लोटिंग इज मेड फ्रॉम द रूट ऑफ टायफा ग्रास अँड एनी अदर सिमिलर टाईप ऑफ मटेरियल. तर फ्लोटिंग गार्डनमध्ये काय करता की खाली जो बेस आहे, जो टायफा ग्रास आहे त्याचे जे रूट्स आहेत त्याच्यापासून एक बेस मटेरियल बनवलं जातं आणि त्याच्यावर ते व्हेजिटेबल पाण्यामध्ये ग्रो केलं जातं. द फ्लोटिंग बेस इज केप्ट इन द वॉटर अँड सीडलिंग आर ट्रान्सप्लांटेड ऑन द लीफ कंपोस्ट मेड आउट ऑफ द लोकल व्हेजिटेशन ग्रोविंग इन द एरिया. काय बोललेलं आहे की जे फ्लोटिंग बेस आहे तो पाण्यामध्ये सोडतात आणि ज्या पाण्यामध्ये नंतर काय सीडलिंग हे ट्रान्सप्लांट केले जातात. म्हणजे बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये काय बोललं आहे की कंपोस्ट आर मेड आउट लोकल व्हेजिटेशन ग्रोविंग इन द एरिया. म्हणजे लोकल एरियामध्ये जे व्हेजिटेबल असतात ते बाहेर ग्रो केले जाते, नंतर त्यानंतर ते
फ्लोटिंग गार्डन म्हणजे वाटरमध्ये ट्रान्सप्लांट केले जातं. अकॉर्डिंग टू द नीड ऑफ क्रॉप इंटरकल्चरल ऑपरेशन कॅन बी डन बाय सिटिंग इन द बोट. जे काही विडिंग वगैरे इंटरकल्चर ऑपरेशन केलं जातं ते कशामध्ये केलं जातं, पाण्यामध्ये लावलेलं आहे. मग पाण्यामध्ये लावलं तर कशामध्ये बसून करणार आहे, सिटिंग इन द बोट. आणि मोस्ट ऑफ द समर सीझन व्हेजिटेबल आर सप्लाइड फ्रॉम द दाल लेक टू श्रीनगर. तर मोस्टली समर सीझन जे व्हेजिटेबल असतात ते दाल लेकमधून आपण श्रीनगर या मेन मार्केटला पाठवल्या जातात. तर नेक्स्ट इथे झालं आहे आपलं व्हेजिटेबल गार्डनिंग संपलं आहे. तर नेक्स्ट आपण बघणार आहे गार्डन अँड गार्डन टाईप्स किंवा गार्डनचे टाईल्स. आता गार्डनमध्ये त्यामध्ये कोणते येतील तर लँडस्केपिंगमध्ये जे गार्डन आहे, जे आपण बाहेर गार्डन बघतो, जे आपण गार्डनमध्ये फिरायला जातो ते गार्डन आपण मेन बघणार आहे. पहिल्यांदा की लॉन. तर लॉन म्हणजे काय, सगळेजण लॉन बघतात. गार्डनमध्ये गेल्यावर सगळ्यात जास्त हिरवळ कोण काय राहतं, लॉन राहतं. जे खाली कार्पेट राहतं, ग्रीन कार्पेट राहतं, त्यालाच काय म्हणतात, लॉन म्हणतात. आणि लॉनला दुसरं काय, लॉन इज ऑल्सो नोन ॲज द हार्ट ऑफ गार्डन. म्हणजे गार्डनचं हृदय ज्याला म्हणतात ते आलं लॉन. लॉन म्हणजे काय बोललेलं आहे, लॉन इज अन एरिया व्हेअर द ग्रास इज ग्रोन ॲज अ ग्रीन कार्पेट फॉर अ लँडस्केप. काय आहे, ग्रीन कार्पेट खाली लँडस्केप जमिनीवर आथरलेलं राहतं त्यालाच काय म्हणतात, लॉन म्हणतात. लॉन इज ऑल्सो नोन ॲज अ हार्ट ऑफ गार्डन. हे ऑब्जेक्टिव्हसाठी असे क्वेश्चन विचारतात, डेफिनेशन विचारलं जातं. ग्रीन कार्पेट प्लेस ऑन लँड इज नोन ॲज लॉन. लॉन इज ऑल्सो नोन ॲज अ हार्ट ऑफ गार्डन. लॉन मेकिंगचे वेगवेगळे टाईप्स आहे. म्हणजे आपण लॉन मेकिंग कसं करू शकतो, काय टाईप दिलं, पहिलं सिडलिंग ट्रान्सप्लांट करून, दुसरं टर्फिंग पॅच काढून, टर्फ प्लास्टरिंग आणि डिबलिंग ऑफ रूट्स म्हणजे रूट्स लावून. या 4 प्रकारे आपण त्याचे लॉन मेकिंग करू शकतो. सीड मग सीड कसे राहतात, एकदम फाईन सीड राहतात, वेगवेगळ्या जे फाईन सॉईलमध्ये मिक्स करून आपण ते ब्रॉडकास्टिंग करू शकतो. हे झालं थोडक्यात लॉनबद्दल. तर नेक्स्ट आहे गार्डन. तर गार्डन म्हणजे काय, तर गार्डनची इझी डेफिनेशन दिलेली आहे. काय डेफिनेशन आहे गार्डनची, गार्डन कॅन बी डिफाईन ॲज अ प्लेस वेअर व्हेरियस प्लांट ग्रोन अकोमोडेटिंग मेनी other aspect like path, waterfall, spring, pool, creating a pleasant and enjoyable site. म्हणजे गार्डन म्हणजे असं प्लेस जिथे सगळ्या टाईपचे प्लांट, नंतर ऑर्नामेंटल प्लांट, फ्लावर प्लांट, वॉटरफॉल असेल, त्याच्यामध्ये स्प्रिंग असेल, पूल असतील, असे एकदम अट्रॅक्टिव्ह पाथ असतील आणि तिथं एकत्र केले जातं आणि ज्याच्यामुळे काय होतं, विच क्रिएट अ प्लिझंट अँड एन्जॉयबल साईट. म्हणजे एक डोळ्याला एक आल्हाददायक अट्रॅक्टिव्ह दिसणारी एक साईट तयार केली जाते, त्याला त्या एरियाला प्लेसला काय म्हणतात, गार्डन म्हणतात. मग गार्डनचे टाईप कोणते आहे, फॉर्मल गार्डन आणि इनफॉर्मल गार्डन. हे 2 मेन टाईप आहे गार्डनचे. आणि एक तिसरा टाईप आहे वाईल्ड गार्डन. तिसरा कोणता आहे, वाईल्ड गार्डन. वाईल्ड गार्डन म्हणजे काय, फॉर्मल गार्डन प्लस इनफॉर्मल गार्डन, या दोघांचं एकत्र करून जे बनलेलं आहे त्यालाच म्हणतात वाईल्ड टाईप ऑफ गार्डन. तर नेक्स्ट आपण बघूया की फॉर्मल गार्डन म्हणजे काय आहे. तर फॉर्मल गार्डन म्हणजे असं गार्डन की ज्याच्यामध्ये शेप, साईज हे ॲक्युरेट राहतं, काय म्हणतात काटकुनात राहतं, असं गार्डन म्हणजे फॉर्मल गार्डन. तर काय दिलं आहे, फॉर्मल गार्डन इज लेड आउट सिमेट्रिकल और जॉमेट्रिकल पॅटर्न. पहिलेच बोललं की जे काटकोनात दिलं राहतं असं गार्डन म्हणजे कोणतं, की फॉर्मल गार्डन, जिथं सिमेट्रिकल आणि जॉमेट्रिकल पॅटर्न हा मेंटेन केला जातो. म्हणजे सरळ रेष असेल तर सरळच रेष राहणार आणि ती 90 डिग्रीमध्येच टर्न होणार. हा सरळ रस्ता आहे, हा सरळच रस्ता असेल आणि हा 90 डिग्रीमध्येच हा टर्न होणार. याला असं पूर्ण कर्व वगैरे काही राहणार नाही, अशाला गार्डनला म्हणजे फॉर्मल गार्डन. स्क्वेअर अँड रेक्टँग्युलर जॉमेट्री फॉर्म आर रिपीटेड इन द व्हेरियस इथं हार्डस्केपिंग झालं, इथं हार्ड नको आहे, इथं यल हवं आहे. लँडस्केपिंग फीचर फॉर द फॉर्मल गार्डन. काय फीचर आहे मेन, स्क्वेअर अँड रेक्टँग्युलर जॉमेट्री.
स्क्वेअर और रेक्टँग्युलर जॉमेट्री आहे कसली, फॉर्मल गार्डनची. आणि एक अजून काय म्हटलं की एव्हरीथिंग इज प्लॅन इन अ स्ट्रेट लाईन. कसं आहे, एव्हरीथिंग इज प्लॅन इन अ स्ट्रेट लाईन, प्रत्येक गोष्ट ही सरळ रेषेमध्ये आहे. आता एक्झाम्पल द्यायचं का म्हटलं काय, इफ देर इज अ प्लांट इन द लेफ्ट हँड साईड स्ट्रेट रोड, सिमिलर प्लांट मस्ट बी प्लांटेड अपोजिट प्लेस ॲट द राईट हँड साईड. म्हणजे उजव्या साईडला तुमच्या साईडला जर का अशोकाचे झाड लावले असेल तर त्याच साईड रोडाच्या अपोजिट साईडला पण कसले झाड लावले असेल, सेम अशोकाचे झाड लावले असणार. म्हणजे हा तुमचा पाथ आहे, या साईडला सगळे हे अशोकाचे प्लांट लावलेले आहे गार्डनमध्ये. तर अपोजिट साईडला पण सगळे अशोकाचे झाडं लावले असणार. तुम्ही बऱ्याचदा गार्डनमध्ये बघितलं असेल की आपण एक रस्ता राहतो, रस्त्याच्या दोन्ही साईडला मोस्टली एंट्रान्सला बघा, एंट्रान्समधून आतमध्ये गेल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही कडेला सेम झाडं लावले जातात सेम साईजचे. त्याला तीच झाली एक सिमेंट्री झाली की सारखेपणा आहे दोन्ही साईडला. याच्यामध्ये काय आहे की ट्रिम फॉर्मल हेजेस एजेस सायप्रस अशोका ट्री अँड टोपेरी अँड टिपिकल फीचर ऑफ द फॉर्मल गार्डन. याच्यामध्ये काय आहे, ट्रिम केलेले एजेस राहता, हेजेस राहता, अशोका ट्रीज मोस्टली राहतात दोन्ही साईडला. हे काय मेन फीचर आहे फॉर्मल गार्डनचे. आणि फॉर्मल गार्डनचे एक्झाम्पल कोणते आहे, मुघल गार्डन, पर्शियन गार्डन, इटालियन गार्डन, फ्रेंच गार्डन आणि अमेरिकन गार्डन, हे सगळे झाले फॉर्मल गार्डनचे एक्झाम्पल. मोस्टली मेन एक्झाम्पल आहे आपल्या इंडियामध्ये बघायला भेटते मुघल गार्डन. मुघल गार्डन इज अ इन फॉर्मल टाईप ऑफ गार्डन. तर हे झालं तुमचं फॉर्मल टाईप गार्डन. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मेन काय सिमेंट्री दिलेली आहे. या साईडला जी टोपेरी केली आहे सेम साईडला टोपेरी आहे. नंतर पाथ बघाल तुम्ही डायरेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये आहे आणि काटकोनात आहे. कुठेच असं आता हा रस्ता आला आहे आणि हा रस्ता आला आहे आणि पूर्ण असा कर्व देऊन फिरला आहे असं नाही, डायरेक्ट पूर्ण स्क्वेअर ऑर रेक्टँग्युलरमध्ये. हे झालं तुमचं फॉर्मल गार्डन. नेक्स्ट आहे इनफॉर्मल गार्डन. तर इनफॉर्मल गार्डनमध्ये काय की ज्याच्यामध्ये सिमेंट्री नसते, नॉन सिमेंट्रिकल एरिया आहे. म्हणजे कसा पण असं काटकोनात नाही आहे, कुठं कर्व होतोय, कुठं स्क्वेअर रेक्टँग्युलर होतं आहे, असं अरेंजमेंट जिथं असते त्याला म्हणतात इनफॉर्मल गार्डन. ते काय इनफॉर्मल गार्डन कॅरेक्टराइज बाय द फॉलोइंग कर्व्स. पहिला काय त्यामध्ये कर्व राहते, नंतर सिमेंट्री राहत नाही, नॉन सिमेंट्रिक अरेंजमेंट. ही काय झाले मेन फीचर झाले इनफॉर्मल गार्डनचे. नंतर काय स्पेस अँड प्लांट दॅट आर अलाउड टू ग्रो इन टू देअर नॅचरल शेप. त्याच्यामध्ये काय दिलं आहे फॉर्मल गार्डनमध्ये की टोपेरी वगैरे आपण मेंटेन केली आहे. याच्यामध्ये काय त्याच्या नॅचरल शेपमध्ये कसं पण त्याला ग्रो करतात, ग्रो इन टू देअर नॅचरल शेप. नंतर इनफॉर्मल गार्डन हार्डर टू डिझाईन फॉर्मल वन, दे आर रूल बाय देअर इरेग्युलरिटी अँड नॅचरल लुकिंग प्लांटिंग. याच्यामध्ये काय होतं की फॉर्मल गार्डनसारखं याला ट्रिम वगैरे करत नाही याची म्हणून त्याला काय होतं इरेग्युलर आणि नॅचरल लुकिंग जे राहतं प्लांटिंगचं, प्लांटचं जसं नॅचरल लुक आहे तसं नॅचरल याला ग्रो होऊ देतात. नंतर डायगोनल आणि कर्व पाथ डायगोनल और कर्व पाथ वर्क वेल अँड बाउंड्रीज बिटवीन द व्हेरियस एरिया ऑफ गार्डन आर ऑफन फॉर्म युझिंग नेटिव्ह मिक्स हेजिंग. म्हणजे काय आहे याच्यामध्ये पाथ जो राहतो तो डायगोनल राहतो, कुठे कर्व राहतो. म्हणजे आता हा रस्ता हा इथून टर्न होऊन जाईल, हा रस्ता येतोय हा असा टर्न होऊन जाईल. इथे असं नाही की हे दोन रस्ते आलेले आणि हे डायरेक्ट असं काटकोनात झालेलं आहे इथं. हां याच्यानुसार कुठं कर्व होईल कुठं गोल होईल त्यालाच म्हणता इनफॉर्मल गार्डन. याचे एक्झाम्पल काय झालं जापानीज, चायनीज और इंग्लिश गार्डन. हे एक्झाम्पल झाले इनफॉर्मल गार्डनचे. कोणते कोणते जापानीज, चायनीज, इंग्लिश गार्डन. आणि तिथं कोणते हे कोणते जापानीज, चायनीज आणि इंग्लिश तीन टाईप. आणि फॉर्मलमध्ये काय बघितलं आपण पर्शियन, अमेरिकन आणि मोस्टली मुघल गार्डन. हे कसलं आहे फॉर्मल गार्डन आहे. तर मुघल गार्डन तुम्ही मुघल गार्डनचं फॉर्मल गार्डन एक्झाम्पल सांगितलं तर ताजमहल जे गार्डन आहे ते गार्डन बघून घ्या. ते गार्डन कसं आहे फॉर्मल टाईप ऑफ गार्डन आहे कारण की मुघल गार्डन आहे. त्याच्यामध्ये बघा हे झालं आहे इनफॉर्मल गार्डन. कुठे पण रस्ता कुठे पण कर्व झालेला आहे नॉर्मल इथे त्याचे इमेज झाली तुमची इनफॉर्मल गार्डनची.
इथे पुढे कर्व दिसतंय मध्ये नॅचरल शेप म्हणते जे प्लांटची ग्रोथ झालेली आहे. नेक्स्ट आहे वाईल्ड टाईप ऑफ गार्डन. तर वाईल्ड टाईप ऑफ गार्डन ही कन्सेप्ट कोणी दिलेली आहे? ही कन्सेप्ट दिली विल्यम रॉबिन्सन यांनी ही कन्सेप्ट दिलेली आहे. तर वाईल्ड टाईप ऑफ गार्डन म्हणजे काय? तर एक थोडक्यात आहे की वाईल्ड टाईप ऑफ गार्डन म्हणजे मिक्सचर ऑफ फॉर्मल अँड इनफॉर्मल टाईप ऑफ गार्डन. त्याचं मेन एम काय आहे? मेन एम इज टू मेक गार्डन ब्युटिफुल अँड नॅचरल. मेन एम काय दिलेलं आहे की गार्डन हे ब्युटिफुल असलं पाहिजे आणि नॅचरल दिसलं पाहिजे. ही एक मेन एम आहे वाईल्ड टाईप ऑफ गार्डनचं. 3 पॉईंट लक्षात ठेवायचे की पहिल्यांदा ही कन्सेप्ट दिली कुणी? विल्यम रॉबिन्सन यांनी ही कन्सेप्ट दिलेली आहे. आणि याचं काय आहे? दुसरं काहीच नाही, द मिक्सचर ऑफ फॉर्मल अँड इनफॉर्मल स्टाईल गार्डन. फॉर्मल आणि इनफॉर्मल स्टाईलचे मिक्सचर वाईल्ड टाईपमध्ये दिलं आहे. म्हणजे यामध्ये ब्युटिफुल पण गार्डन दिसेल आणि नॅचरल पण दिसेल थोडक्यात. म्हणजे याच्यामध्ये सिमेंट्री पण असेल आणि असिमेंट्री पण असेल. तर हे आपले झाले सगळे गार्डनचे स्टाईल. कोणते कोणते? इनफॉर्मल, फॉर्मल आणि वाईल्ड टाईप. मोस्टली कोणते मेन मी मोस्टली कोणते यूज केलं तर मेनली फॉर्मल टाईप आणि इनफॉर्मल टाईप. तर हे झालं तुमचे. हे इमेजमध्ये दिसते की एक नॅचरल लुक पण आलेला आहे त्याला आणि आर्टिफिशियल पण आहे. म्हणजे त्याला काय म्हणतात? वाईल्ड टाईप ऑफ गार्डन स्टाईल. तर अशा प्रकारे आपण गार्डनिंगचे टाईप बघितले. त्यामध्ये व्हेजिटेबल गार्डनिंग बघितले, नंतर गार्डनचे टाईप्स बघितले, लॉन बघितले, स्टाईल बघितले कोणते कोणते इनफॉर्मल, फॉर्मल, वाईड, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये याचे एक्झाम्पल बघितले कोणते कोणते टाईप्स आहे. अशा प्रकारे हा आपण टॉपिक संपवला. नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन टॉपिक स्टार्ट करूया.